नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन पाटील मॅडम. आपण इयत्ता 7वी गणित विषयातील प्रकरण क्रमांक 6 घातांक अभ्यासत आहोत. आज आपण पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार व भागाकार अभ्यासणार आहोत. प्रथम आपण पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार अभ्यासू. पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार. हे आपण काही उदाहरणांनी समजून घेऊया. उदाहरण क्रमांक 1. 12चा तिसरा घात गुणिले 12चा दुसरा घात. हे आपण गुणाकार रूपामध्ये लिहूया. इथे पहिली घातांकित संख्या 12चा तिसरा घात आणि दुसरी घातांकित संख्या 12चा दुसरा घात यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. दोन्ही घातांकित संख्यामध्ये पाया 12 आहे. आता आपण पहिल्यांदा 12चा तिसरा घात गुणाकार रूपामध्ये लिहूया. 12 गुणिले 12 गुणिले 12. 12चा तिसरा घात म्हणजे 3 वेळा गुणाकार आणि हा गुणिले 12चा नंतरचा 2 वेळा गुणाकार दुसरा घात म्हणून 2 वेळा गुणाकार 12 गुणिले 12. एकंदर 1 2 3 4 5 म्हणजे 12चा 5वा घात हे उत्तर आपल्याला मिळालं. आता यावरून आपण थोडक्यात वरील उदाहरण असं लिहूया की 12चा तिसरा घात गुणिले 12चा दुसरा घात म्हणजे 12 हा पाया तोच ठेवला आणि घातांकित संख्यांची बेरीज केली 3 अधिक 2 तर आपल्याला 12चा 5वा घात हेच उत्तर आपल्याला मिळते. अजून आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया. शेजारी इथे लिहूया आपण. उदाहरण क्रमांक 2. 3/2चा चौथा घात गुणिले 3/2चा तिसरा घात. हे आपण 3/2 आणि 3/2 दोन्हीकडे पाया समान आहे. आपण आता गुणाकार रूपामध्ये लिहूया. 3/2चा चौथा घात म्हणजे 3/2चा 4 वेळा गुणाकार. 3/2 गुणिले 3/2 गुणिले 3/2 गुणिले 3/2 मधले गुणिले आणि 3/2चा नंतर 3 वेळा गुणाकार. 3/2 गुणिले 3/2 गुणिले 3/2. 3/2चा तिसरा घात आहे म्हणून आपण 3 वेळा गुणाकार लिहिला. हे आपण घात रूपामध्ये 3/2चा किती वेळा गुणाकार? 1 2 3 4 5 6 7 वेळा गुणाकार म्हणून आपण घातांक रूपामध्ये 3/2चा 7वा घात असे लिहिले. म्हणजे हे आपले उत्तर. आता यावरून आणखीन आपल्याला थोडक्यामध्ये असं लिहिता येईल की 3/2चा चौथा घात गुणिले 3/2चा तिसरा घात बरोबर पाया समान आहे. पाया तोच ठेवूया 3/2 आणि घातांकांची बेरीज केली 4 अधिक 3 म्हणजे आपल्याला पुन्हा उत्तर तेच मिळालं 3/2चा 7वा घात. म्हणजे इथे उत्तर 3/2चा 7वा घात आणि इथे उत्तर 3/2चा 7वा घात असे मिळाला. इथे आता आपल्याला 3 आणि 2 असे थोडे थोडे गुणाकार आहेत. पण खूप मोठे गुणाकार असतील तर ते गुणाकार रूपामध्ये आपण मांडू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला जागाही जास्त लागते. म्हणून हे जे आपण नियम तयार केलेला आहे की घातांकाची पाया समान असेल, गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करावी. म्हणजेच जर ए ही परिमेय संख्या असेल आणि एम व एन हे धनपूर्णांक असतील आणि एम व
n हे धनपूर्णांक असतील तर a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात हा नियम आपल्याला मिळतो. पाया समान क्रिया गुणाकाराची असेल पाया तोच ठेवून घातांकांची बेरीज करावी. थोडक्यात पाया समान असेल क्रिया गुणाकाराची असेल तर पाया तोच ठेवून घातांकांची बेरीज करावी. इथे आपल्या वरील दोन्ही उदाहरणांमध्ये घातांक लहान आहेत 3 आणि 2. हे आपण सहज आपल्या फळ्यावर किंवा वहीमध्ये लिहू शकतो, गुणाकार मांडू शकतो. पण मोठ्या संख्या असतील तर आपल्याला तेवढे गुणाकार वहीमध्ये मांडता येणार नाहीत. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण पाहूया की उदाहरण आपण तिसरं पाहूया. 25 चा 22वा घात गुणिले 25 चा 50वा घात. आता 25 चा 22 वेळा गुणाकार आपण मांडत गेलो आणि 25 चा 50 वेळा गुणाकार आपल्याला मांडणं शक्य नाही. पण आपल्या वरील नियमानुसार 25 हा दोन्हीकडे पाया आहे, तो आपण 25 पाया ठेवूया आणि घातांकांची बेरीज म्हणजे 22 अधिक 50 म्हणजे उत्तर आपलं आलं 25 चा 22 अधिक 50 यांची बेरीज येते 72. म्हणजे 25 चा 72वा घात असं आपल्याला थोडक्यामध्ये करता येईल. आणखी उदाहरण आपण पाहूया. उदाहरण क्रमांक 4. 3/4 चा 7वा घात गुणिले 3/4 चा 12वा घात. पाया समान आहे 3/4 3/4 क्रिया गुणाकाराची पाया तोच ठेवूया 3/4 आणि घातांकांची बेरीज 7 अधिक 12 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 3/4 चा 19वा घात. अशा प्रकारे आपण पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे अभ्यासलं. आता आपण पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा भागाकार अभ्यासूया. पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा भागाकार उदाहरणांनी आपण समजावून घेऊया. उदाहरण क्रमांक 1. 7 चा 5वा घात भागिले 7 चा 2रा घात. हे आपण अंश छेद स्वरूपामध्ये असे लिहूया. 7 चा 5वा घात छेद 7 चा 2रा घात. गुणाकार रूपामध्ये मांडूया. 7 चा 5वा घात म्हणजे 7 चा 5 वेळा गुणाकार अंशस्थानी 1 2 3 4 5 वेळा गुणाकार छेदस्थानी 7 चा 2रा घात म्हणजे 7 चा 2 वेळा गुणाकार. अंशस्थानचे 7 पहिले दुसऱ्या छेदाच्या पहिल्या 7ला गेले, दुसरे 7 दुसऱ्या 7ला गेले. आता अंशस्थानी 7चे 3 वेळा गुणाकार राहिला 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजेच 7 चा 3रा घात. आता यावरून 7 चा 5वा घात छेद 7 चा 2रा घात बरोबर पाया दोन्हीकडे समान आहे तोच ठेवला 7. घातांकांची वजाबाकी केली 5 वजा 2 बरोबर 7 चा 3रा घात. हे उत्तर आपल्याला मिळालं. उदाहरण क्रमांक आपण 2 पाहूया. उदाहरण क्रमांक 2. 3 चा 4था घात भागिले 3 चा 6वा घात. अंश छेद स्वरूपामध्ये लिहूया. 3 चा 4था घात छेद 3 चा 6वा घात. गुणाकार रूपामध्ये मांडूया. 3 चा 4था घात म्हणजे 3 चा 4 वेळा गुणाकार 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 छेदस्थानी 3 चा 6वा घात म्हणजे 3 चा 6 वेळा गुणाकार 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 6 वेळा गुणाकार.
आता अंशस्थानची संख्या छेदस्थानच्या संख्येला समान असल्यामुळे जाते. 3ला 3 गेले, ह्या 3ला हे 3 गेले, या 3ला हे 3 गेले, या 3ला हे 3 गेले. अंशस्थानचे 3 संपले. आता कोणतीच संख्या राहिली नाही, म्हणजे किती असते? 1. आणि छेदस्थानी 3 गुणिले 3 म्हणजेच 1/3चा दुसरा घात म्हणजेच वर्ग. यावरून 3चा चौथा घात छेद 3चा सहावा घात बरोबर 3चा 4 वजा 6 बरोबर. आता 4तून 6 जात नाही म्हणून आपण 6तून 4 घालवले, 2 आले आणि 6चं वजा चिन्ह त्याला देणार म्हणजे 3चा वजा दुसरा घात बरोबर 1/3चा दुसरा घात. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजेच जर ए ही परिमेय संख्या असेल आणि ए बरोबर नाही 0 तसेच आणि एम व एन या पूर्णांक संख्या असतील, तर एचा एम घात छेद एचा एन घात बरोबर एचा एम वजा एन घात. थोडक्यात पाया समान असेल आणि क्रिया भागाकाराची असेल तर पाया तोच ठेवून घातांकांची वजाबाकी करावी. इथे घातांकांची भागाकार क्रियेमध्ये घातांकांची वजाबाकी करत असताना अंशस्थानच्या घातांकातून छेदस्थानचा घातांक वजा करावा. आता आपण काही उदाहरणं पाहूया. आता उदाहरण क्रमांक 3 पाहूया. 72चा 6वा घात भागिले 72चा दुसरा घात. पाया समान आहे, क्रिया भागाकाराची आहे म्हणून पाया तोच ठेवायचा. 72 घातांकांची वजाबाकी 6 वजा 2 बरोबर 72चा चौथा घात. म्हणजे आपण हे गुणाकार क्रिया मांडत बसण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात आपल्याला हे उत्तर मिळू शकतं. अजून आपण एखादं उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 4. 3चा 9वा घात भागिले 3चा 7वा घात बरोबर. आता पाया समान आहे, क्रिया भागाकाराची. पाया तोच ठेवायचा. 3 घातांकांची वजाबाकी 9 वजा 7 बरोबर 3चा 9तून 7 गेले, खाली राहिले 2 दुसरा घात. अशा प्रकारे आपण आज पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार व भागाकार अभ्यासला. आता आणखी यामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारतील तो आपण थोडंसं 1-2 उदाहरण अभ्यासूया. प्रश्न पहिला. सोपे रूप द्या. त्यामध्ये पहिलं उदाहरण असेल पीचा 10वा घात गुणिले पीचा 7वा घात. आता इथे आपण विचार केला पाहिजे की घातांकित संख्यांचा गुणाकार आहे आणि तोही पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार आहे. मग आपल्या नियमानुसार पी हा पाया आहे दोन्हीकडे, पाया तोच ठेवूया. पी
क्रिया गुणाकाराची आहे म्हणून घातांकांची बेरीज 10 अधिक 7 बरोबर आपल्याला उत्तर मिळाले पीचा 17वा घात. लक्षात घ्या, इथं पाया अक्षर असेल किंवा संख्या असेल तर आपण पाया तोच ठेवायचा आहे. घातांकांची गुणाकार क्रियेमध्ये बेरीज. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. एक्सचा 8वा घात भागिले एक्सचा 12वा घात. घातांकित संख्या पाया समान आहे, क्रिया भागाकाराची आहे म्हणून आपण पाया तोच ठेवणार एक्स आणि घातांकित संख्यांची वजाबाकी 8 वजा 12. आता 8तून 12 जात नाही म्हणून आपण 12तून 8 घालवणार. 12तून 8 गेले राहिले 4 आणि 12चं ऋणचिन्ह त्याला देणार आणि वजा घातांक आपण ठेवत नाही तर तो आपण 1/x चा 4था घात असे लिहितो. अशा प्रकारे आपण सोपे रूप द्या या स्वरूपामध्ये ही उदाहरणं अभ्यासली. आता प्रश्न दुसरा असेल, किंमत काढा. पहिलं उदाहरण आपण पाहूया. 2चा 9वा घात भागिले 2चा 6वा घात. पहा, आता पाया इथे 2 आहे, क्रिया भागाकाराची आहे म्हणून घातांकांची वजाबाकी करायची. पाया तोच ठेवायचा 2. 9 वजा 6. 9तून 6 गेले, खाली राहिले 3 म्हणजे 2चा 3रा घात. आता इथं आपल्याला किंमत काढायची आहे म्हणून इथं आपण हे 2चा 3रा घात गुणाकार रूपामध्ये लिहूयात. 2चा 3रा घात म्हणजे 2चा घन. 2चा 3 वेळा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 यांचा गुणाकार करूया. 2 दुने 4 पुढचे गुणिले 2 आणि पुन्हा 4 दुने 8 म्हणजेच ह्याची किंमत किती आली 2चा 9वा घात भागिले 2चा 6वा घात बरोबर 8. अशा प्रकारे आपण किंमत काढा हेही उदाहरण सोडवलं. आणखी आपण दुसरं उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 2. 27चा 12वा घात भागिले 27चा 11वा घात. पाया समान आहे, क्रिया भागाकाराची आहे, घातांकांची वजाबाकी करायची. हे 27चा 12 वजा 11 म्हणजे 27चा पहिला घात आणि कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीच संख्या असते म्हणजे उत्तर आलं आपलं 27. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांचा गुणाकार व भागाकार अभ्यासला. ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि तुमच्या पुस्तकातील सराव संच 27 व 28 पूर्ण सोडवा. धन्यवाद.